पक्षाने एक कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि आता ते स्वतः आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काल अजितदादांची भेट झाली, तुम्ही हिंदुत्वचा मुद्दा जो घेतला होता त्यावरून दादांनी नाराजी देखील व्यक्त केली. काल नेमकी काय चर्चा झाली, काय सांग? नाही, त्या बैठकीमध्ये मी कालही सांगितलं आपल्या सर्व पत्रकार महोदयांना की ही बैठक राज्यस्तरावरची होती की राज्यामध्ये निवडणुका ह्या कशा पद्धतीने लढलं पाहिजे, कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे. आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून कसं राज्यामध्ये विकासात्मक घोडदौड ही मागच्या काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते, याच्यावर सर्वांवर चर्चा काल पार पडलेली आहे. त्याच्या माध्यमातून हा देखील अंतर्गत पक्षाचे काही श्रेष्ठी असतील, विशेषतः अजितदादा असतील, हे सुद्धा त्या बाबतीमध्ये विचारणा केली. निश्चित रूपानं आमचं एक जे काही मत असेल तेही आम्ही त्यांच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि नोटीसचं तुम्ही जे विचारता त्याच्या बाबतीत आम्ही देखील आता शेवटी संघटना म्हणून, पक्ष म्हणून जी विचारणा होती त्याला आपल्याला उत्तर देणं बंधनकारक आहे, ती देखील आम्ही देणार आहोत. कालच्या चर्चेमध्ये दादा काही समाधानी झाले की किंवा काय सूचना केल्या? समाधान नाही, पण त्यांनी सूचना केल्या आहेत आणि त्या आज नाही तर अनेक वर्षापूर्वी सूचना 15-17 वर्ष झाले आम्हाला त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. सूचना ते आज नाही, पूर्वीपासून सातत्याने करत आलेले आहेत आणि त्या सूचना विचारात देऊनच आपल्याला घ्यावा लागतात आणि त्या घेतल्यामुळेच आम्ही समाजामध्ये आजपर्यंत काम करत आलेलो आहोत आणि करता आले आम्हाला हे काम. ह्या पुढे जर हिंदूंना अन्याय झाला किंवा हिंदू जनजागृती अशी सुरू राहणार की काय? नाही, कसं असतं, शेवटी आज आपण ज्या विषयाला कुठेतरी त्याला राजकीय स्वरूप देतो, पण याला कुठलंही राजकीय स्वरूप न देता याला एक सामाजिक भावनेतून आपल्याला पाहावं लागतं. म्हणून ह्याचा त्याचा कुठलाही विषय नसतो. त्यामुळे आपल्याला कुठेतरी याच्यातून काही वेगळं निर्माण करायचा प्रयत्न काही लोक करत असतात, तर तसं कुठलाही याच्यामध्ये आपण कुणी तसा प्रयत्न करण्याचं काम करू नये. नोटीस लेखी उत्तर देखील देणार असल्याचं अजितदादा बोललेत, कधीपर्यंत काय हे देऊ ना. आता आम्ही शेवटी त्यांची चर्चा केली, लेखी उत्तर देणंच आहे. शेवटी संघटना विचारणा झाली तर आपल्याला ते करावंच लागतं. तर निश्चितच काल अजितदादांशी चर्चा झाल्यानंतर लेखी देखील उत्तर देणार असल्याचं जे आहे ते आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.